आता शाळा सुरू होण्याच्या मार्गावरच आहे. अशापैकी एखादा मेटलचा टिफिन म्हणा किंवा एखादी वस्तू तुम्ही आत्ता अलीकडेच आणलेली असेल, त्यावरती अशा पद्धतीने स्टिकर्स, नंबर म्हणा किंवा त्यांची नावं म्हणा किंवा त्याचे प्राईस टॅग्स यासाठी वापरले जातात आणि त्यावरती खूप फास्ट असं ॲडेसिव्ह वापरून ते चिटकवलेले असतात बरं का. ते काढणं सहजासहजी सोपं नसतं. त्यासाठी आपण एक छोटीशी ट्रिक इथे वापरतो आहे. किचन हॅक म्हणून तुम्ही हा व्हिडिओ सेव्ह करून ठेवू शकता. तुम्ही बघू शकतात इथे आपण गॅस ऑन केलेला आहे आणि ह्या टिफिनचं जे झाकण आहे ते अगदी अलगद असं सीम केलेलं गॅसवरती त्याच्यात स्टिकर चिटकवलेल्या विरुद्ध दिशेने आपण त्याला अलगद असं हीट करत आहोत आणि तुम्ही बघू शकतात पुढे त्याचे स्टिकर्स कशा पद्धतीने आपण ते रिमूव्ह करणार आहोत. याच्यामध्ये दोन प्रकारचे स्टिकर्स अशा ह्या मेटल्सच्या वस्तूंना चिटकवलेले असतात बरं का. आता आपण बघत आहात कागदाला ग्लू लावून तो चिटकवलेला आहे, म्हणजे कागदी स्टिकर हे आहेत आणि काही प्लॅस्टिकवरती प्रिंट करून डायरेक्ट चिटकवलेले स्टिकरसुद्धा असतात. प्लॅस्टिकचे स्टिकर्स काढण्यासाठी एक छोटीशी आणखीन ट्रिक वापरावी लागते. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि हे कागदी स्टिकरसुद्धा इतक्या अलगद सोप्या पद्धतीने निघत आहेत, ते सुद्धा आपण ही ट्रिक वापरत आहोत म्हणून बरं का. तर हे काढणं अजिबात नेक्स्ट टू इम्पॉसिबल असतं. त्याला खूप खरडत बसावं लागतं किंवा ते तरीसुद्धा निघत नाही. दिवसेंदिवस वर्षानुवर्षे ते स्टिकर्स तसेच चिटकलेले असतात. तुम्ही बघू शकता आपण हे लगेच अलगद असे हे काढून घेतलेले आहेत. आणि यानंतर आणखीन एका मेटलच्या भांड्यावरती जे स्टिकर चिटकवलेलं आहे ते प्लास्टिकचं आहे बरं का. ते तुम्हाला मी हिट केल्यानंतर कशा पद्धतीने ते काढायचं असतं ते सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. झाकणावरचे स्टिकर्स आपण अगदी अलगद सहज काढून घेतलेले आहेत, अगदी मिनिटभराच्या आत. आता हा लोखंडी तवा आहे बरं का मित्रांनो. यावरती जे काही स्टिकर लावण्यात आलेलं आहे ते प्लास्टिकचं आहे. त्याला हीट करताच ते गोळा होतो आहे बरं का. त्यामुळे आपण याला हाताने न काढता चमच्याचा उपयोग करत आहोत. तुम्ही बघू शकता ते असं अशा पद्धतीने अगदी गोळा होऊन गेलेला आहे आणि ते सुद्धा सहजासहजी लगेच निघालेलं आहे. आशा करतो तुम्हाला उपयोगात पडेल. थँक्यू फॉर वॉचिंग.